तुम्ही सुद्धा दुसऱ्यांची खूप काळजी घेताय का? तुम्हाला खूप टेन्शन येतोय कधी कधी की यांचं छान झालं पाहिजे, त्यांचे छान झालं पाहिजे, प्रत्येकाचं छान झालं पाहिजे. जिथे भांडण असते तिथे तुम्ही पटकन चालले जाताय की हा काय झालं काय झालं, तुम्ही ते भांडण सॉल्व्ह करता. तुम्ही जिथे जिथे बोललं नाही पाहिजे तुम्ही तिथे सुद्धा बोलताय. तर जर तुम्ही या पद्धतीचे असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, तर नक्कीच ऐका. आता प्रत्येकानंच माहिती आहे की आपल्या भारतामध्ये काय आहे, कसं चाललंय, काय सुरू आहे. एका साईडला आहे आपलं कॉक्रोच पार्टी आणि दुसऱ्या साईडला आपले खान सर. तर खान सर हे सर्वांनाच ओळखतात, किंबहुना 5% लोकांना असेल की ते खान सर ओळखतच नाही, नाव ऐकलं नाही, बघितलं सुद्धा नाही. ठीक आहे, पण खान सर कसे आहेत, काय आहेत, त्यांनी काय केलं आतापर्यंत हे खूप काही लोकांना माहिती आहे. खूप ते तर आपलं देव समानच आहे. आपण तर एका मूर्तीची पूजा करतो, तर त्यापेक्षा आपण तर अशा माणसांची पूजा करायला पाहिजे. पण आपल्या भारतात तसं होत नाही. तुम्ही चांगलं काम करा तर उलट आपण त्याला राक्षस म्हणतो आणि आपण एखाद्या राक्षसाला आपण देव मानतो. हे Oh आपल्या my भारताची God. परंपरा आहे. ठीक आहे, असो. आता आपले खान सर कितीतरी करोडो लोक मुलांना त्यांना भवितव्य त्यांचं भविष्य घडवलं, कितीतरी मुलांना शिकवलं, शिकून त्यांनी त्यांचं करिअर बनवून दिलं. त्यांना छोट्या छोट्या पैशांपासून त्यांना मदत केली. जे कुठं आपल्या भारतामध्ये आपल्या ऑल वर्ल्ड मध्ये जे फीस असते त्या फीस मध्ये आपल्याला शिकायला काय आपल्याला पेन साधी फीस आपण भरू शकत नाही, ते सुद्धा खान सरांनी करून दाखवलं. त्यांना ज्यांच्याकडे पैसे नसेलही तरी त्यांनी ऍडमिशन दिलं, त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. 200 रुपयापासून 500 रुपयापासून असं कोण शिकवतोय. त्यांनी 10-10 15-15 रुपयामधून त्यांनी स्वतःही कोणी जर पैसे दिलंही नाही तरी त्यांनी शिकवलं. इतकं त्या खान सरांनी करून दाखवलं आणि इतकं त्या खान सरांचं म्हणूनच इतकं केलं, म्हणूनच आपण सगळे बोलतोय आणि इतके मुलं युवा पिढी जी आहे त्यांच्यासाठी स्टँड आहे, तर त्यांनी केलं म्हणूनच. पण मला असं वाटतं कधी कधी आता की त्यांनी खूप चुकी केली, खूप चुकी केली. हो, कारण आता आपलं सरकार सांगत आहे की खान सरांनी खूप मोठी चुकी केली की आपल्या युवा पिढींना ते घडवत आहेत, शिकवत आहेत, चांगलं मार्गदर्शन देत आहेत, मोटिवेशन करत आहेत, मोटिवेट करत आहेत. तर हे खूप चुकी केली, हा आता आपल्याला सरकार दाखवत आहेत. आता आपल्या बिहारमध्ये सुद्धा त्यांनी मोठं हॉस्पिटल ओपन केलं खान सरांनी आणि तिथे तुमची जे माचीसची डब्बी असते, जे माचीसची डब्बी 1-2 रुपयाला मिळतो, त्या 1-2 रुपयापासून आपल्या ब्लड टेस्ट म्हणा किंवा कुठल्याही टेस्ट त्यांची सुरुवात 1-2 रुपयापासून होतोय. साधा आपल्या 1-2 रुपयाला पेन मिळत नाही, तर खान सरांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ते टेस्ट सुरू होतात. 5-5, 10-10 रुपयामध्ये ब्लड टेस्ट सुरू होतो. कोण करते असं सांगा. पण आता सरकार दाखवत आहे की चुकीचे काम करा, चांगले काम करू नका. चांगले काम करणाऱ्यांना बदनामी होतो, बेडी लागतो, हातकड्या लागतात. तर काय मिळेल हे खान सरांना. आणि आता जे काही ते अंजना कश्यप वगैरे जे म्हणतात, आता आले गेले कवडीचे, ते म्हणतात की टीचर लोकांना काही अक्कलच नाही राहत. तर आता कोण सांगेल यांना की टीचर लोकांना किती मेहनत घ्यावं लागते, किती किती प्रिपेअर करावं लागते. पण आता कोण सांगेल, ह्या जे तडवे चाटतात ना, किंवा ते डोगले रोग राहते, किंवा त्यांना काही समजत नाही, किंवा ते दुसऱ्यांच्या पैशांवर ते लवतात, त्यांना स्वतःची मेहनत कधीच करावं लागली नाही, तेच लोक असे बोलतात की त्यांना काय समजतो. नाही जर टीचर लोक जर नसेल तर घरोघरचे पोरं घडले असते, घरोघरचे मुलं हुशार झाले असते, त्यांना कुठेही जाण्याची गरज नसती, त्यांना कॉलेज शाळा काही पाहण्याची गरज नव्हती, त्यांचं घर कॉलेज सगळं घरीच राहिलं असतं. जर टीचर नसते तर, जर टीचरला जर अक्कल नसती तर. आणि जे अंजना कश्यप सारखे जे लोक बोलतात की यांना काय अक्कल आहे, तर हे लोक फक्त दुसऱ्यांचे तडवे चाटून जगतात, दुसऱ्यांच्या पैशांवर जगतात, स्वतः एकही घाम काढत नाही. त्यांना जसे म्हटलं तसे, जसं कोणी सांगितलं तसे बोलतात. पण जर घाम काढून जो करतोय ना, त्याला समजतो की किती करावं लागते, किती बोलावं लागते, किती प्रिपेअर करावं लागते, किती सहनशक्ती ठेवावं लागतो. पण आता आए थे लोग और पूरा ये स्टेज दरोगा से भर गया था, तो मोहल्ला वाले लोग डर गए कि लगता है खान सर के ऊपर छापा उपा पड़ गया है, इतना पुलिस वाला आया उठा ले जाएगा यहाँ पे। बाद में पता चला कि मिलने आया था यहाँ। तो ये सारे लगभग 12,000 से ज्यादा बच्चे हैं और ये अभी एक हॉल में बैठे हैं। उद्देश्य यही है, इन लोग के जैसे हजारों लाखों बच्चे तैयारी कर रहे हैं, जो पेपर लीक हो जाता है, ऐसे न जाने कितने गरीब मिडिल क्लास के बच्चों का सपना तोड़ दिया जाता है।
और शायद अगर ईमानदारी से परीक्षा नहीं होती तो यहाँ ये लोग नहीं बैठ आहे खराब आहे. खान सरांनी फसवलं, खान सरांनी आपल्या भारताला बिघडवलं, खान सरांनी असं करायला नव्हतं पाहिजे. तर खान सरांनी नेमकं केलंच काय? काहीच नाही केलं. ही होतोय आपली चांगली वागण्याची, आपले चांगले वागण्याचे फळ. हे याला म्हणतात आपलं भारत देश. हे आहे, जर चांगले कामं तुम्ही करा तर तुम्हाला चांगले कामाचं फळ नाही मिळत, तर उलट तुम्ही चिखलाचे दगड किंवा बदनामी मिळतो तुम्हाला. चांगलं तुम्ही कोणाला सांगायला जा तर तुम्हाला चांगलं झालंय असं नाही, तर उलट काय म्हणतील की आम्हीच चांगलं होतो, तुझ्यापासून आम्ही बिघडलो, हे असं बोलतात. चांगलं तुम्ही शिकवायला जा तर उलट काय म्हणतात की आमच्या मुलांना आधीच चांगलं येत होतं, उलट इथे येऊन येत नाही. हे होतोय तुम्ही चांगले वागण्याची फळ. त्यामुळे मला तर असं वाटतंय की चांगलं वागता कदाचित स्वतःच खड्ड्यामध्ये टाकण्यापेक्षा तुम्ही स्वतःची किंमत ठेवा, स्वतःची व्हॅल्यू करा, स्वतःला तुम्ही जितकं जमेल तितकं स्वतःला वेळ द्या. दुसऱ्यांना पूर्ण समर्पण तुम्ही करण्यापेक्षा दुसऱ्यांसमोर स्वतःला स्टँड घेण्याचं तुम्ही ताकद ठेवा, हिंमत ठेवा, स्वतःवर जगा, स्वतःच्या मेहनतीने तुम्ही जगा आणि 50% स्वतःचा स्वार्थ करा. तुम्ही जर स्वतःसाठी स्वार्थी राहाल 50% तरी, तेव्हाच कुठं तुम्ही ह्या भारतामध्ये, ह्या जगामध्ये जगू शकाल. नाही अन्यथा जर ह्या लोकांसाठी जर तुम्ही 100% दिलं ना, तरी फक्त ते तुम्हाला कामापुरतेच यूज करतील. काम झालं की आपण जसं कचरा फेकतो तसंच तुम्हाला कचऱ्यासारखं फेकून देईल. जसं की आपण जेवण बनवतो तर जेवण फक्त आपल्याला भूक लागतो, त्याच वेळी आपल्याला त्या जेवणाची किंमत कळते की मला आता भूक लागलेली आहे. पण एकदाच आपल्याला पोट भरलं आणि ते जर आपलं उरलेलं आपण सकाळी टाकून देतो. तसंच तुमची सुद्धा होऊ शकतं की म्हणून जितकं जमेल तितकं. तुम्हाला जर तुम्ही आदर करत नसेल तर बोलणं बंद करा. एकदा थुकलं, एकदा बोललं, बिलकुल तिथे जाऊ नका. एकदा काही जरी झालं ना तर कधीच नाही, उशिरा बोलवलं तरी जायचं नाही. म्हणजे स्वतःची किंमत कळवा, स्वतःला किंमत ठेवा. जिथे नाही म्हणायचं आहे तिथे तुम्ही नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळेस हो म्हणून चालणार नाही. प्रत्येक वेळेस त्यांच्या तोंडावर हो 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 असं बोलून चालणार नाही. जिथे गध्याला घोडाही म्हणा तरी म्हणा, हे चालणार नाही. खऱ्याला खरं आणि वाईटाला वाईट बोला. आता कधीतरी आता ते मी व्हिडिओज टाकले होते मागे ब्लाइंड म्हणजे पट्टीचं. मी खऱ्याला खरं म्हटलं म्हणून मला हिंमत आहे, मला कॉन्फिडंट आहे की हा मी करू शकते, मी बोलू शकते. म्हणूनच तर मी 1 लाख रुपयाचं मी आव्हान दिली होती. पण ते व्हिडिओ टाकल्याबरोबर मला असे फोनवर फोन येतो की हे बंद कर, हे बोलू नको, हे दाखवू नको. का बरं? हे आपल्या भारतातले लोकच असे आहे की नाही, हे दोघले लोक आहे की फक्त तुम्ही वाईट बघा, लोकांना मूर्ख बनू द्या. लोकांना तुम्ही सांगू नका. ही मेंटॅलिटी झाली आहे. चांगल्या लोकांचं इथे चालत नाही. तर कसं वाटलं तर नक्कीच सांगा. जर काही वाईट चुकीचे बोललं असेल तर तेही मला कळवून सांगा. थँक्यू.